नमस्कार, मी सिद्धेश दिलीप चिमण UIS मीडियाच्या स्पॉटलाइट टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आता पाहूयात नवीन वर्षाच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात कोणकोणत्या अशा महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात ते स्पॉटलाइट टाइमच्या माध्यमातून। आज नववर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचा दौरा केला। गडचिरोली जिल्ह्यामधील गारडेवाडा ते वांगेदुरी मार्गावरील जवळपास 15 गावांना आज पहिल्यांदाच त्यांच्या हस्ते बससेवा मिळाली। स्वातंत्र्याच्या 7.5 दशकानंतर बससेवा मिळाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बस सेवेचे उद्घाटन झाले असून या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसमधून गावातल्या नागरिकांसोबत प्रवास केला। त्यामुळे माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्र्यांनी एसटीचा प्रवास करत असल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। त्याचबरोबर गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे असं मत देखील प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। पाहूया। आजचा दौरा हा अतिशय विशेष आहे। पहिल्यांदा अहेरी गर्देवाडा या बसचं 75 वर्षानंतर बस चालू झालेली आहे त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे। पेनगुंड्याला त्या ठिकाणी एक नवीन आउटपोस्ट तयार करून एक प्रकारे आता गडचिरोली जिल्ह्यातली सगळी कनेक्टिव्हिटी जी छत्तीसगडशी आपल्याला करायची आहे त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे। विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या भागामध्ये माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात डॉमिनन्स होता आता तिथे आपला डॉमिनन्स तयार झालेला आहे आणि सगळ्या प्रकारे लोकांनी माओवादाला नाकारलेला आहे। 12 गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं। त्यांनी जे ID लावले होते ते सगळे पोलिसांकडे जमा केले आहेत। त्यामुळे एक नवीन पहाट ही या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे। जे मी सारखं सांगायचो की ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका, हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे, हा पहिला जिल्हा आहे, तसं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही सुरू केलंय। आणि मला विशेष आनंद आहे कोनसरीचा हा जो प्रकल्प ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय। अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे। 10,000 लोकांना रोजगार मिळालाय। 5,000 अजून 10 महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे। आज नववर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी प्रत्येक जण आपल्या देवाकडे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, हितचिंतकांसाठी काहीतरी मागणं मागत असतो। असंच मागणं महाराष्ट्रातील राजकारणातील एका मोठ्या कुटुंबातील व्यक्तीने घातलं। अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी पंढरपूरमध्ये जाऊन चक्क विठुरायालाच काका आणि पुतण्या एकत्र येऊ दे यासाठी साकडं घातल्याचं आज पाहायला मिळालं। आज नववर्षाचा पहिला दिवस आणि ह्यामुळेच राज्यातील पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार का ह्याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे। कारण आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील वाद संपुष्टात येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी पंढरपूरमध्ये विठुरायाला साकडं घातले। आज नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाला कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा गुण्या गोविंदाने राहण्याची त्यांनी प्रार्थना केली असं आशाताई पवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलंय। नवीन वर्ष सर्वांना चांगलं वर्ष सुखी जाऊ दे। घरातले सगळे वाद संपू दे देवाला सांगितले। पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे। आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले। लवकरात लवकर या वर्षात व्हावं असं वाटतंय। शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे। हो पांडुरंगाला ऐकणार। हो ऐकणार। शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र यावेत अशी त्यांच्या आईने विठुरायाचरणी आपली इच्छा व्यक्त केली। याबद्दल बोलत असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपलं मत व्यक्त केले।
दोघांनीही एकत्र यायचं की नाही ते दोघं जण ठरवतील. म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे दोघं जण एकत्र येण्याबाबत निर्णय घेतील असं मत माध्यमांशी बोलत असताना बावनकुळे यांनी व्यक्त केलं. काय अजित पवारांच्या आईने पांडुरंगाकडे साकडं घातलं की अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र यावे. असं आहे, माननीय शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे. भारतीय जनता पार्टीकडून ना असण्याचं काही कारण नाही आहे. त्या पक्षाने निर्णय करायचा आहे, त्यांच्या नेत्यांनी निर्णय करायचा आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणे योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर शब्दाला खरे उतरले नाहीत तर मराठे रस्त्यावरती उतरतील असा झणझणीत इशारा पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झाले. या प्रकरणामध्ये मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड ह्याला अटक झाली असली तरी 3 आरोपी फरार आहेत. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलाय. काही दिवसात आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिले. जर त्यांनी हा शब्द पाळला नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. म्हणजे काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाही आहे, बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत. या संदर्भानं आम्ही कुटुंबाकडे जातो, तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात. त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो. आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका. आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले. सरकारी वकिलांना ऐन टाइमला केस लढायलाच नकार दिला नाही, त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही. ते रात्रीचा प्रकार आहे. काय आता माहिती घेऊ आम्ही त्याची, काय असं ऐन वेळेचं काय माहिती नव्हतं. काय महाराष्ट्रामध्ये शेकडो पोलीस आहेत परंतु वाल्मिक कराडला ते अटक नाही करू शकले. काय तो भाग आता वेगळा आहे. आता झाली, आता पुढच्या काळात सगळे सापडतील. याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे आहेत ते सगळं सापडलं. धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक, माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना. आता चौकशी सुरू होईल. आता काही आणखीन फरार आहेत, त्यांचे CDR घेतले जातील. त्यांच्या सगळ्या कॉल डिटेलवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे. खंडणी कुणी मागितली, कुणी मागायला लावली, कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण, या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे मध्ये येणार आहेत. आणि सगळ्यांना मोकासुद्धा लागणार आहे. 302 मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहे. आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहे. भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी, कारण माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने आजारावरती यशस्वीपणे मात करत आता त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय. विनोद कांबळी यांना आज डिस्चार्ज मिळालाय. नववर्षाच्या सुरुवातीला विनोद कांबळी यांच्या फॅनसाठी ही आनंदाची बातमी समजली जाते. विनोद कांबळी यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला. आज शिवाजी पार्कवरती क्रिकेट खेळून दाखवणार की मी क्रिकेट सोडणार नाही असं सांगत नवीन वर्षात एन्जॉय करा पण दारूपासून लांब राहा असं आवाहन देखील विनोद कांबळी यांनी नागरिकांना केलं. सांगायला तर तुम्हाला इथून डिस्चार्ज भेटतो. नवीन वर्षात पुन्हा एकदा चांगली प्रकृती करून आपण निघतोय का सांगा. एवढं सांगेन की मला या लोकांनी ज्या तऱ्हेने मला फिट केले आणि मी सांगितलं की फिट होऊनच येणार परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना की मी विनोद कांबळी क्रिकेट कधी सोडणार नाही आणि खेळणार. आणि आज हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही फलंदाजी केली जी, म्हणजे या लोकांनी मला प्रॅक्टिस दिली, सगळी चांगली प्रॅक्टिस केली आणि जे मारले शॉट तुम्हाला माहिती असेल कुठे गेले 4 की 6 लंबी विकेट खूप मारले. म्हणजे आता मैदानावर तुम्ही दिसणार नक्की. या दरम्यान तुम्हाला बऱ्याच लोकांनी इथे भेटी दिल्या, बऱ्याच लोकांच्या सदिच्छा तुम्हाला मिळाल्या, काय बोलाल त्यांच्या? मी एवढंच सांगेन की जे प्रेम ते लोकांनी दाखवलं
जी प्रेम मला मिळालंय आणि मी इथे आलो ते शुद्धीत नव्हतो आणि मग मुंबई बँड्रा होऊन इथे आलो, पण बायको अजून वाट बघते माझी आणि माझी मुलगी आणि मुलगा पण वाट बघताय. नवीन वर्षासाठी काय सांगणार? नवीन वर्षासाठी मी सांगेन की एन्जॉय करा, दारू नको पे आणि एन्जॉय करा, लाईफ एन्जॉय करा. वेळ झाले बातमीपत्र तिथेच थांबायची. पुन्हा भेटू. धन्यवाद.